नहीं आता है ना, हाँ उड़ी मारता है तो फंस जाता है अंदर। वो डीप आहे इसके लिए। तर इथे एक मोठा दगड आपल्याला पाहायला भेटतोय आणि हे बघा इथे आपल्याला दोन नाग पाहायला भेटत आहेत। मस्त त्याचे ना वेगळ्या प्रकारचा आपण दीपस्तंभ पाहतोय। हे बघा किती भारी वाटतंय। एक परशुराम भगवान थे, एक राक्षस था तुंगा नाम का बॉस। बघा हे जे कुंड तुम्हाला दिसतंय ना, हे रामकुंड आहे आणि वरती ओम नमः शिवाय हे इथे आपल्याला विरगड पाहायला भेटतात। हे बघा आणि एक नव्हे तर अनेक विरगड। तर नमस्कार मंडळी, तुम्ही सर्व कशा आहात? बरे आता आय होप तुम्ही सर्व खुशाल असणार। तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी तुमचा लाडका होस्ट विशाल नाईक। मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला तुंगारेश्वर देवस्थानाचे दर्शन करून देणार आहे। तुंगारेश्वर देवस्थान हे कुठे आलेलं आहे आणि तुंगारेश्वर देवस्थानाच्या आजूबाजूचे मंदिरं व मंदिराचं टायमिंग काय आहे हे सर्व आज आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत। तुंगारेश्वर देवस्थान हे पालघर जिल्ह्यातील वसई शहरामधील स्थानिक आहे। भारतातील 52 शिवलिंगापैकी एक शिवलिंग म्हणजे तुंगारेश्वर शिवलिंग श्री प्रभू परशुरामांनी त्रेतायुगमध्ये या शिवलिंगाची स्थापना केली होती। तर चला मित्रांनो, आज आपण तुंगारेश्वर देवस्थान चांगल्यापैकी तुम्हाला मी माहिती देतो आणि चांगल्यापैकी तुम्हाला पूर्णपैकी जे मंदिराचा आसपासचं ठिकाण आणि मंदिर कसं दिसतं हे सर्व आपण या ब्लॉगमध्ये कव्हर करणार आहे। तसंच मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण या ब्लॉगची सुरुवात करूया। मित्रांनो, जसं आपण जे मुंबई ते अहमदाबादवालं जे हायवे आहे, मग तिकडनं वसईचं सातिवलीच्या जे राईट मारून आपल्याला पहिली कमानी पाहायला भेटणार तुंगारेश्वर मंदिराची। आणि कमानी पार केल्यानंतर ना पूर्णपैकी कच्चा रोड आहे पुढे गेल्यावर, आणि मग तुम्हाला फॉरेस्ट तर्फे बघा हे तुम्हाला पावती फाडायला लागणार, ज्याची रेट्स आहे 64 रुपये। हे बघा मित्रांनो, तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य आणि प्रवेश शुल्क आपल्याला आकारलेले ते 64 रुपये। हे बघा, आणि काही त्यांची सूचना आहे। तर इथे प्रति व्यक्ती 64 रुपये आकारलेले जातात। हे जे तुंगारेश्वर मंदिर आहे ना, हे पूर्णपैकी फॉरेस्टमध्ये जे मंदिर आहे आपल्याला पाहायला भेटणार। आणि मित्रांनो, आपण जेव्हा सुरुवातीला मेन रोडवरनं येतो ना, तर तुम्हाला तिथे चेकपोस्ट लागणार, तिथे तुम्हाला 64 रुपीजची ही पावती फाडायला लागणार। त्यानंतर तुम्हाला आत प्रवेश दिलेला जाणार। आणि आत प्रवेश केल्यानंतर ना रस्ता खूप बेकार आहे। मी आता माझी बाईक घेऊन आलेलो आहे, तरी रस्ता खूप खराब आहे। तर हे एक प्रॉब्लेम फेस करायला लागतो इकडे। मित्रांनो, रस्ता बघा किती खराब आहे। हे बघा, आपण असं पूर्णपैकी जायचं आपल्याला, आणि रस्त्याला आपण बघितलं तर इथे एक मोठा दगड आपल्याला पाहायला भेटतोय आणि आत श्री तुंगारेश्वर महादेव नमः असं काहीतरी आपल्याला पाहायला भेटतंय। रस्ता ना खूप खतरनाक आहे। हे बघा, पाय पण कसं किती धूळ लागली आहे बघा चपलाला। तर असा रस्ता आहे आणि हाच रस्ता आता आपल्याला पार करून तुंगारेश्वर मंदिरापर्यंत पोचायचं आहे। हे बघा मित्रांनो, आता आपण बाईक लावली आणि हे बघा माकडा लोकांनी काय केलं आहे। हा बघा इथेच बसला आहे, हा बघा माकड। आणि हे बघा मित्रांनो, हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि आपण बघू शकता हे पूर्ण पार्किंग लॉट आहे बघा, पार्किंग स्पेस। तर चला आता मी दाखवतो तुम्हाला तुंगारेश्वर देवस्थान कसं दिसतं ते। हे बघा मंदिराचा टायमिंग सकाळी 6 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चालू राहील, आणि सोमवारी सकाळी 6 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत। आणि हे बघा, तर हे बघा मंदिराचा टायमिंग। तर चला आता आपण आत प्रवेश करूया। इथे बघा किती मोठा एक आपल्याला फलक पाहायला भेटतोय, मुझे हिंदू होने पर गर्व है। वाव, मस्त रे एकदम। आणि आता इकडनं 2 रस्ते आहेत, तर आपण हा वाला रस्ता निवडला आहे। चला बघूया, खूप भारी वाटतं बघा मित्रांनो, पूर्ण निसर्गरम्य वातावरणात मस्त पायऱ्या बनवल्या, खूप भारी वाटतंय बघा। आणि इकडे आल्यावर ना मित्रांनो माकडं भरपूर आहेत, तर याची जरा काळजी घ्या मित्रांनो। हे बघा, हे 80 रुपयाला आपण नारळ हार बीर फुल बिल घेतलेलं आहे।
आणि दही काय वाटतं आहे बघा, दही आहे का दूध आहे, दूध आहे, दूध, नारळ, फुलं, आणि ही प्लेट जी आहे 80 रुपये. आणि इथे ना मित्रांनो अनेक स्टॉल्स पण आहेत खाण्यापिण्यासाठी आहे बघा. हे सर्व स्टॉल्स आहेत. हे बघा मित्रांनो असा मुख्य प्रवेश आहे. आणि इथे बघा धागे विकत आहे इथे मस्त. आणि इथे आपण पाहू शकतो तर जे फुलं विक्री आहेत यांच्या आपल्याला दुकानं पाहायला भेटतात. आणि मुख्य म्हणजे हे बघा हा प्रवेश आहे. हे बघा सुस्वागतम. हे बघा आणि पावसाळ्यात तर किती भारी वाटत असेल. तरी बघा किती खतरनाक वाटतंय. खूप भारी आहे, खूप भारी आहे. आणि हे सुरेख पायऱ्या खालती घेऊन जातात. आणि हे बघा हे ना वेगळ्या प्रकारचं आपण दीपस्तंभ पाहतोय. हे बघा किती भारी वाटतंय. एकदम अलग प्रकारचं दीपस्तंभ आहे. हे बघा, हे बघा मित्रांनो किती मस्त वाटतंय दीपस्तंभ. हे बघा मस्त एकदम. आणि हे बघा तुंगारेश्वर देवस्थान. तर छान लिहिलंय श्री तुंगारेश्वर महादेव मंदिर आहे बघा. आणि इथे बघा हे जे शॉर्ट्स वगैरे आपण घालतो ना हे या मंदिरमध्ये पण अलाउ नाही. जसं आपलं आई तुळजा भवानीच्या मंदिराला जसं लिहिलेलं आहे. आणि मंदिरमध्ये सेल्फी घेणं अलाउ नाही. हे बघा सर्व इथे सूचना फलक आहेत. हे बघा आणि इकडे माकडं भरपूर आहेत. हे बघा इथे पण सूचना फलक. आणि इथे लिहिलेले की मंदिरच्या आत मोबाईल व कॅमेरा. बघूया आपण अलाव करतात काय. हर हर महादेव. मित्रांनो मंदिर तरी बघा किती मोठं आहे बघा. बाप रे जबरदस्त. हा भारी वाटतंय. आणि आज शुक्रवार असून थोडी गर्दी नाही. हे जर सोमवार असलं असतं तर भरपूर गर्दी असली असती. भाविकांसाठी बसण्यासाठी इथे बाकडे आहेत. आणि सभामंडप बघा मित्रांनो किती मोठं आहे बघा. खूप भारी वाटतंय. हे बघा मस्त. जय श्री तुंगारेश्वर महादेव. प्रवेशद्वार आहे ना हे बघा. इथे आपल्याला 2 नाग पाहायला भेटत आहेत. मस्त त्याची डिझाईन केलेली आहे. आणि हे डिझाईन पण खूप भारी वाटतं. आणि आत पण आपण बघितलं नाही बघा मस्त कमल पुष्प आपल्याला इथे पाहायला भेटतात. खूप भारी डिझायनिंग केलेली आहे बघा इथे. हे बघा सभामंडपचे. हे बघा सभामंडपमधले हे डिझायनिंग बघा. खूप छान. पेंटिंग पण खूप सुरेख आहे. इथे बघा आपल्याला एक सूचना पाहायला भेटते. हे सर्व फॉलो करा मंदिरात आल्यावर. हे बघा भाविकांसाठी सूचना आहे. मंदिरात आत जाताना पायातील पायमोजे वगैरे हे सर्व डिटेल्स आहेत. तर हे सर्व जरा फॉलो करत जावा मंदिरात ज्यावेळेस तुम्ही येत असणार तेव्हा. आपलं जे मुख्य महादेवांचे जे शिवलिंग आपल्याला पाहायला भेटते ना तो मुख्य गाभार आहे. आणि इथे घंटा बघा किती मोठा आहे. हा बाप रे खूप मोठा घंटा आहे बघा. हे बघा मित्रांनो मुख्य महादेव. पहिला आपण जरा घंटा वाजवून घेऊ. हे बघा इकडनं एंट्री आहे. हे बघा इथे आपल्याला जे देणगी वगैरे असतं त्यांचं ऑफिस आहे इथे. हे बघा हे जे आपण देणगी देतो त्यांची पावती वगैरे आहे. आणि आता मी तुम्हाला मुख्य महादेवांचे दर्शन देतो. हे बघा त्याआधी श्री विष्णू भगवान
यांचे दर्शन करून घेऊया. बघा हे बघा तुंगारेश्वर महादेव. आणि बघा इथे गणपती बाप्पांचे पण आपण दर्शन करून घेऊया. बघा गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. हर हर महादेव. तुंगारेश्वर महादेव. आता आत प्रवेश करू. ओम नमः शिवाय. मित्रांनो आता आपण गाभाऱ्यात आहे. हे बघा हे स्वयंभू शिवलिंग आहे तुंगारेश्वर महादेव. आणि हे आता आपण मुख्य गाभारामध्ये आहे जे की एंट्री अलाउ नाही, पण आपण स्पेशल रिक्वेस्ट करून आपण आत आलेलो आहे. इथे आपल्याला शंकर पार्वती यांचे फोटो फ्रेम्स पाहायला भेटतात. हे बघा तिथे गणपती बाप्पांचे फोटो फ्रेम्स पाहायला भेटतात. आणि हे बघा ना तिथे आत खूप भारी वाटतं आहे. बघा काय डिझायनिंग केलेली आहे. इथं दीपज्योत पेटवलं गेलं आहे. आणि इथे बघा शंकर महादेव आहे. याच्या बाजूलाच पार्वती देवींचे पण आपण दर्शन करून घेणार आहोत आणि तुम्हाला पण करून देणार आहोत. आणि आतला गाभारा बघा किती भारी वाटतोय. हे बघा खूप भारी आहे बघा. आणि इथे सेंट्रलाइज्ड AC पण आहे. आणि आता मी तुम्हाला पार्वती देवींचे दर्शन करून देतो. हे बघा त्रिशूल का भारी वाटतोय, मस्त एकदम. आणि बघा पाषाणाच्या मूर्तीमध्ये पार्वती देवी आपल्याला पाहायला भेटते. आणि पटापट दर्शन पण करून घ्या पार्वती देवीचे, खूप भारी. आणि हे बघा खूप भारी वाटलं मित्रांनो. हर हर महादेव. गाभाऱ्यातून बाहेर पडल्यावर बघा इथे खूप मोठी जागा आहे भाविकांसाठी. आणि इथे दानपेटी आपल्याला पाहायला भेटते. आणि बघा इथे पण आपल्याला एक मंदिर पाहायला भेटते, श्री कालभैरव नमः, म्हणजे कालभैरवांची इथे आपल्याला मूर्ती पाहायला भेटते. तर चला आपण कालभैरवांचं पण दर्शन करून घेऊया. हे बघा कालभैरव. हे इथे कालभैरवांचं मंदिर. आणि परत आपल्याला बघा इथे पण काही देव पाहायला भेटतात. इथे स्पेसिफिक नाव नाही देवांचं. इथे आपल्याला पाण्याची सोय पण भेटते.
बघा पाणी पूर्ण आहे. आणि हे वाटतं ब्राह्मण लोकांचं राहण्याची सोय आहे. त्यांची विहीर पण आहे ते. ही बघा इथे आपल्याला विहीर पाहायला भेटते. आणि खूप छान लावलं आहे ग्रिल्स. प्रोटेक्शन केले ना, खूप छान केलं आहे. आणि बघा पाणी पण बऱ्यापैकी आपल्याला विहिरीमध्ये पाहायला भेटतं. मंदिराच्या बाजूलाच आहे. आपण आता महादेवांचे दर्शन केले. आणि इथे बघा बाजूला आपल्याला हनुमंतरायांचे मंदिर पाहायला भेटतात. तर हनुमंताचे पण दर्शन करून घेऊया आपण. हे बघा आपल्याला इथे ब्राह्मण पाहायला भेटत आहे. जय सियाराम. हे बघा प्रभू श्रीराम म्हणजे हनुमंतरायांचे दर्शन करून घेतो तुम्हाला. मित्रांनो आपल्याला हनुमंतरायांचे मंदिर इथे पाहायला भेटतात. आणि बघा किती भव्य अशी सुंदर मूर्ती आहे. बजरंगबली हनुमान जय श्रीराम. हे बघा मस्त एकदम खूप भारी वाटते. हनुमंतरायांना पाहिलं ना तर खूप मनाला खूप शांती भेटते. बजरंगबली इथे पण दानपेटी आपण पाहू शकतो. आणि आपण प्रत्येक मंदिरात फेरे मारतो तसे या मंदिराला. जे हनुमान मंदिर होतं ना तिथे आपल्याला एक ब्राह्मण भेटलेला आहे. तर तो तिवारी ब्राह्मण. तर आता ते तिवारी ब्राह्मण आपल्याला सविस्तर माहिती या मंदिराबद्दल, इकडचा इतिहास आणि आजूबाजूचे जे मंदिर आहेत हे सर्वांबद्दल तिवारी ब्राह्मण आपल्याला सांगणार आहेत. तर चला आपण आता त्यांच्याकडनं ही गोष्ट ऐकूया. तिवारी ब्राह्मण तर आता हे आपल्याला इकडचा इतिहास सांगतील. सांगू का? हाँ सांगा ना. एक परशुराम भगवान थे. एक राक्षस था तुंगा नाम का, बहुत शक्तिशाली था. तो लोगों को परेशान बहुत करता था, ब्राह्मणों को, किसको भी. तो उसको परशुराम भगवान ने वध किया था. तो आज भी परशुराम भगवान सुनने में आता है, जल चढ़ा के रात को जाते हैं. मतलब बोलते हैं परशुराम भगवान की नगरी है. और ऊपर एक देवी का मंदिर है, एक जाग माता है. जाग माता जमीन से निकला है. और उसके बाजू में गौमुख है. वो अपने आप कहाँ से पानी आता है आज तक मालूम ही नहीं पड़ा. 12 महीना पानी, जागरूक पानी आता है. कोई मिलावट पानी नहीं, बिस्लेरी से भी टेस्टी पानी. उधर जाने में बहुत आनंद आता है, बहुत अच्छा लगता है. मंदिर के पीछे कुंड है, उधर भी कुंड में 12 महीना पानी रहता है. जिसको मालूम है वो जाता है. आता मी तुम्हाला मंदिराचा आजूबाजूचा परिसर दाखवतो. हे बघा इथे आपल्याला पादुका पाहायला भेटत आहेत. मस्त छोटं घुमट टाईप मंदिर आहे. हे बघा पादुका. इथे बाकडे आहेत बसण्यासाठी. आणि या ठिकाणी भाविकांसाठी जी लाईन होते त्यांची अरेंजमेंट आहे. हे बघा हे मंदिरच्या बाजूच्या परिसरमध्ये हे जितकी पण खाली जागा आपल्याला दिसायला भेटते ना, रसोई. हे बघा इथे ना जेवण बनवलं जातं. भंडारा इथे या ठिकाणी लागलेला असतो. आणि ये वाला क्या है? अच्छा उसके पीछे ना आते. हे बघा हे आपलं हातपाय धुवायला असे. हे बघा आता मंदिरच्या बॅकसाईडला आलेलो आपण पाठीमागे. आणि ही जागा आहे ना पूर्णपैकी हिडन आहे. ही आपल्याला हे बघा तिवारी ब्राह्मण घेऊन आला. आणि त्याच्या म्हणण्यानुसार बघा हे जे कुंड तुम्हाला दिसतंय ना हे रामकुंड आहे. आणि वरती पण एक कुंड आहे ते सीताकुंड आहे. आणि या कुंडामध्ये ना अनेक मुंबईकर जे तुंगारेश्वर, हां तुंगारेश्वर जे ज्यांना स्विमिंग येत नाही ना ते इकडे मेलेले आहेत.
त्याचं मी कारण पण आपल्याला तिवारी ब्राह्मण सांगणार आहे. त्याच्या आधी हे बघा, हे सर्व ना पवित्र पाणी आहे, जागृत पानी है, जागृत पाणी आहे बघा. आणि हे ना पानी रहता है उसके अंदर. पूर्णपैकी हिडन आहे हे लोकेशन, अनेकांना माहिती नाही. आणि इथे बघा आपल्या मोठे मोठे खडक पाहायला भेटत आहेत. हे बघा, बापरे, म्हणजे पावसामध्ये विचार करा या पाण्याला किती फोर्स असणार. आणि हे पूर्णपैकी जे वन आहे, पूर्णपैकी सुंदर दृश्य आपल्याला पाहायला भेटणार. हे बघा, आता मी तुम्हाला जवळून रामकुंड कसं आहे आणि हे किती डीप आहे आणि इथे काय काय घटना झालेले आहे हे आपण त्या ब्राह्मणाकडनं ऐकून घेऊया. तैरने आता है ना तुमको? तर अभि किधर तरी हे बघा मित्रांनो, हे आहे ते रामकुंड. आणि हे जे पाणी आहे ना, हे बघा येतं आहे ना, हे 12 महिने वाहत असतं. ते सुकून जातात. हे पाणी 12 महिना असतं. अच्छा, हे सुकून जातं. हाँ, गर्मीमध्ये तो सुकते. हाँ. ये सुकत ना है 12 महीना. तो अभी आप क्या बोल रहे थे कि इधर मतलब बहुत सारे जन मरे हुए हैं? ये रामकुंड में आदमी लोग बहुत मरे हैं. ये 12 महीना पानी रहता है. किसी को तैरने नहीं आता है ना, हाँ, उड़ी मारता है तो फंस जाता है अंदर. वो डीप है इसके लिए क्या? बहुत गहरा है. हाँ. अच्छा, हाँ, अंदाजा आता नहीं रहेगा उनको। मालूम नशा बसा करके नहाते हैं तो मर हाँ जाते हाँ हाँ। और ये पत्थर के नीचे क्या बोल रहे थे आप? हैं. अंदर खोल है पूरा. अच्छा, पत्थर के वो नीचे से खोल है। खोल है. किसी को मालूम नहीं ऐसा तैरने को सोचता है तो पत्थर लग जाता है. हाँ, पत्थर सर पे लग गया तो खत्म ही हो जाएगा। फंस जाता है आदमी. हाँ, तो बहुत मरे मतलब आदमी। हॉन्टेड ही जगह है देखेगा तो। इतने आदमी मरे हैं, गिनती नहीं है. क्या बात कर रहे हो? हाँ. अरे अभी तो बाप रे। पुलिस सावन में पुलिस रहता है. पहले पुलिस नहीं रहता था तो बहुत लोग मरते थे इधर. हाँ, क्योंकि अभी रील वगैरह में तो ये सब स्पॉट वायरल होते ही है ना। भीड़ भाड़ ज्यादा रहता है तो नहाते हैं तो लोग मरते थे. अभी नहीं मरते उतना. अभी पुलिस ज्यादा रहने लगा तो इसके लिए मरते नहीं है. हां, तर बघितलं मित्रांनो, अशा ठिकाणी आहे ना, म्हणजे हेच नाही तर असे अनेक ठिकाणं आहेत. तर तू जेव्हा गहराई असते ना, ह्याचा माप आपल्याला जमत नाही, तर स्विमर असू द्या, नॉन स्विमर असू द्या, अशा ठिकाणी ट्राय करू नका ना, बरोबर ना? हाँ, नहाने का नहीं. हाँ, क्यों रिस्की ज़्यादा है ना ये सब चीज़ में। तैरने आएगा तो नहा सकता. हाँ, और ये बोलता है भाई पवित्र पानी है, तो अपन जरा आंग पे ले लेते हैं ये पवित्र बहुत पानी। शक्ति है ये जगह है ना, कुंड बहुत शक्ति है इसमें. कुंड में पवित्र पाणी आपण आपल्या डोक्यावर शिंपडलेलं आहे. तर आता आपण सीताकुंड पाहूया, हे वरती आहे. मच्छी भी है बहुत है इसके अंदर. अच्छा, इसमें मच्छी भी है? बहुत है मच्छी. ओके ओके ओके। अभी कैसे डार्क हो गया ना पानी, सब दिखेगा गाँव वाले ना? पकड़ के खाते. अच्छा अच्छा, ऐसा भी है ना, गाँव वाले पकड़ के मछली खा जाते हैं. आणि हे बघा मित्रांनो, हे पुरातन पायऱ्या आपल्याला पाहायला भेटत आहेत, जे दगडात कोरून हे पायऱ्या बनवलेले आहेत. पुराना पुरातन, येस, पुराना. जमान्याचा. हां. बहुत पहले का ऐसा बताओ. आणि हे तुंगारेश्वर जे मंदिर आहे ना, याच्या बॅक साईडलाच आपल्याला हे सर्व पाहायला भेटणार. तर आपल्या चॅनल मार्फत आपण तुम्हाला शो करत आहे. हे बघा, हे सर्व पायऱ्या आहेत ना, दगडी कोरीव आहेत. हे बघा, आता आपण सीताकुंड पाहणार आहोत. हे बघा, हे आहे सीताकुंड आणि आपण खालती पाहिलं ते रामकुंड. तर हे दोन्ही पण जे पाणी खालपर्यंत चाललं आहे पूर्णपैकी पवित्र आहे. ये झरना है, बरसात का पानी है झरना. ये सूख जाता है गर्मी में. ये ना पानी झरना. हाँ हाँ. और आगे क्या? आगे आगे कुछ नहीं. आगे कुछ नाही आहे. तर आता आपण कोडियार माता आणि जाकमाता मंदिराचे दर्शन करून घेऊया. हे बघा, हे पूर्णपैकी पायऱ्या आपल्याला सर करायचे आहेत. आणि इथे बघा, इथे स्वच्छतागृह आपल्याला पाहायला भेटतोय. तर हे खूप छान आहे भाविकांसाठी. हे बघा, ओम नमः शिवाय. हे बघा, हे जागमाता देवींचे मंदिर आपल्याला वरती पाहायला भेटणार. त्याआधी आपल्याला बघा इथे कोडियार मातांचे दर्शन करून घेऊया. हे गुजराती आणि मारवाडी लोकांची देवी आहे. हे बघा, हे बघा, श्री कोडियार. हे बघा, ओम माता आहे ना. मग हे बघा, मस्त आपल्याला देवी एकदम सजलेली पाहायला भेटते. बघा मित्रांनो, यूट्यूब्समध्ये आणि रील्समध्ये पावसाळी तुंगारेश्वरचे व्हिडिओज का अनेक येतात
त्याचं रिझन मला आज सापडलं आहे. कारण मित्रांनो, पावसाळीत इथे इतकं खतरनाक व्ह्यू होऊन जातं ना, म्हणजे अनेक झरणे, अनेक कुंड आणि पाऊस आल्यावर जे झाडं झुडपं आपल्याला पाहायला भेटतील ना, आणि त्यात महादेवांचे दर्शन जे होणार, खूप म्हणजे खूप भारी. म्हणून लोक पावसाळी तुंगारेश्वर जास्त व्हिजिट करतात. आणि मी पण मित्रांनो यावर्षी म्हणजे जे 2025मध्ये तुंगारेश्वर पावसाळीमध्ये व्हिजिट करणारच आहे. हे बघा जागमाता मंदिर तुंगारेश्वर, आणि मंदिर पण खूप सुंदर दिसत आहे आपल्याला. तर चला आपण जागमाता यांचे दर्शन करून घेऊया. हे बघा मित्रांनो, आता आपण जागमाता यांच्या मंदिरात आलेलो आहे. आणि सुरुवातीला आपल्याला इथे मस्त तुळशी वृंदावन पाहायला भेटते. हे बघा, आणि बसण्यासाठी खुर्च्या वगैरे आहेत, खूप छान वाटतं. हे बघा मस्त मंदिर आहे बघा. सुरुवातीला आपल्याला 2 शिपाई प्रवेशद्वाराला पाहायला भेटतात. आणि हे बघा मस्त टायलिंग वगैरे एकदम भारी केलेली आहे. आई भवानी, हे बघा देवी समोरच आपल्याला सिंह पाहायला भेटतंय बघा, मस्त एकदम. आणि मंदिर आता तुम्हाला दाखवतो मी. हे बघा जो सभा मंडप आहे तो परिसर आपण दाखवत आहे. इथे आपण काहीतरी फोटोग्राफ्स आहेत. हे बघा, हे गावकरी ग्रामस्थ लोकांचे फोटोग्राफ्स आहेत. हे बघा जागमाता, वाव वंडरफुल यार मित्रांनो. हे बघा काय खतरनाक आवार आहे, जबरदस्त, खूप भारी वाटलं. हे बघा पूर्णपैकी ग्लास आहे इथे, ट्रान्सपरंट ग्लास. आणि हे बघा ही देवी ती मस्त यार, आई भवानी, किती भारी वाटतं इथे आल्यावर. हे बघा मस्त पूर्णपैकी जो गाभारा आहे ना, पूर्णपैकी छान प्रकारे सजवलेला आहे बघा. मजा आली. आई भवानी, जागमाता आईचा विजय असो. मित्रांनो दर्शन घेतलं आपण, आता फेरे घेऊया. हे बघा इथे पण आपल्याला माँ सरस्वती यांचे दर्शन होतात. हे बघा मस्त एकदम परशुराम भगवान. हे बघा, आणि ही जी भूमी आहे ना मित्रांनो, तुंगारेश्वर देवस्थान, हे परशुराम दैवत यांचे पावन स्पर्शाने ही भूमी पूर्णपैकी पवित्र झालेली आहे. हे बघा इथे आपल्याला दत्तदेव पण पाहायला भेटतंय. आज खरंच मित्रांनो सर्व देवांचे आपले दर्शन झालेत, खूप भारी वाटलं. हे बघा सभा मंडप आणि ही जागमाता देवी. मंदिराचं वरचं पोर्शन मी तुम्हाला दाखवतो. तिथे एक साधू संताची मूर्ती स्थापना केलेली आहे आणि कलश वगैरे खूप सुंदर दिसत आहे आपल्याला. आणि मंदिराच्या बॅक साईडला आपल्याला इथे कुंड पाहायला भेटतं. हे बघा आता मोटर लावलेली आहे आणि या कुंडातूनच पाणी इकडचे जे ब्राह्मण आणि जे रहिवासी असतात, हे बघा इथे बिस्लेरीमध्ये पाणी भरत आहे बघा. बिस्लेरीचा डब्बा आहे ना, त्याच्यातून फिल्टर करून या पाईपने ते गावामध्ये पोचत आहे. असं काहीतरी आपल्याला कुंड पाहायला भेटलं. आणि कुंडाच्या बॅक साईडला दाखवतो तुम्हाला. हे बघा इथे आपल्याला विरगड पाहायला भेटतात. हे बघा, आणि एक नव्हे तर अनेक विरगड आपल्याला इथे पाहायला भेटतात. हे बघा हे सगळे विरगड तुम्हाला मंदिराच्या बॅक साईडला पाहायला भेटतील. बघा इथे प्रसाद म्हणून हे दिलेलं आहे. तर इथे तुंगारेश्वर देवस्थानाच्या इकडे प्रसाद म्हणून हेच दिलेलं जातं.
तर हर हर महादेव. हे लहान पोरांना खेळण्यासाठी इथे एक छोटासा गार्डन बनवलेला आहे बघा. तिथे पाळणे आहेत. तर बरं आहे, म्हणजे फॅमिलीसोबत पण तुम्ही इथं आरामशीत एक दिवस स्पेंड करू शकतात. खूप मोठा परिसर आहे. हे बघा, हे बघा कॅमल. हे बघा पूर्णपैकी हा गार्डन आहे. हे बघा, हा जो रस्ता जातो ना, हा तुंगारेश्वर देवस्थानाकडे जातो आणि याच्या बाजूने ना एक आश्रमाकडे रस्ता जातो. हा 7 किलोमीटर अंतरावर हा आश्रम आहे. पण जे आपण तिकीट फाडतो ना 64 रुपीजची, ती यासाठी व्हॅलिड नाही, फक्त या मंदिरासाठी व्हॅलिड आहे. तर जर तुम्ही ती तिकीट घेऊन या आश्रमाकडे गेले ना, तर तुमच्यावर ट्रेसपासेसचा गुन्हा दाखल होणार. तर ही गोष्ट जरा लक्षात ठेवावी. तर मित्रांनो, खरंच खूप भारी वाटलं. आयुष्यात फर्स्ट टाईम मी तुंगारेश्वर या ठिकाणी गेलेलो आहे. आणि तुंगारेश्वर देवस्थान म्हणजे जे महादेवांना मी पाहिलं, जागमाता देवींचे दर्शन घेतले, कोडियार माताचे दर्शन घेतले आणि मुख्य म्हणजे तुंगारेश्वर शिवलिंगाचे जे मी समोरून दर्शन घेतले ना, मला खूप म्हणजे खूप बरं वाटलं. मनाला खूप शांती भेटली. आणि पावसाळ्यात मित्रांनो पब्लिक काय येतात ना, ते खरंच मित्रांनो निसर्ग एवढा भारी होऊन जातं ना तुंगारेश्वरचं. पावसाळ्यात मी या 2025ला मी परत येणार आहे. तर मित्रांनो तुम्ही पण नक्की तुंगारेश्वर देवस्थान एक वेळा पहा, तिकडचं ठिकाण पहा, खूप तुम्हाला भारी वाटणार. आय होप मित्रांनो मी तुम्हाला ही सविस्तर माहिती दिली असणार. तसंच मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. जय जय महाराष्ट्र, जय शिवराय.